आलेलो बी आहे आणि मी वैरण आणलेली आहे व आता मी आंघोळ हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज आज मी मराठी भाषेमध्ये बोलणार आहे गाईज कारण आज आपला व्लॉग मराठी भाषेमध्येच होणार आहे. कारण मी 2-4 दिवस झालं हिंदीमध्ये बोलतो आहे आणि आता आपल्या महाराष्ट्रामधल्या लोकांसाठी मी मराठी व्लॉग सुरू केले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे असा नेचर काय झालेला आहे. ओके, आणि आपण जात आहोत आपल्या शेतामध्ये. ओके, आणि मी जाणार पण आहे कॉलेजमध्ये. तर बघूया तिथलं काय असते सीन. ओके, त्याआधी मी आपल्या शेतामध्ये जाऊन गाईला माझ्या वैरण आणणार आहे. तर आपण जाऊ म्हणजे चारा आणणार आहे. ओके, आणि गाईज माझे पेपर 4 ऑलरेडी झालेले आहेत आणि मी आता आज पण 2 माझे पेपर आहेत. तर मी ते द्यायला चालू आहे. म्हणजे आता तर मी चारा आणतो जाऊन, मग नंतर आपली 11 वाजता बस आहे. तर आपण बसमध्ये पण जाणार आहोत गाईज. ओके गाईज, इथे असा एन्व्हायरमेंट झालेला आहे बघू शकता तुम्ही. आणि गाईज आपण इथला पण सीन बघणार आहोत आपल्या शेतामधला. तर मी जात आहे गाईज चारा आणण्यासाठी जात आहे, कारण गायसाठी चारा आणण्यासाठी जात आहे गाईज मी. आपली बस पण येणार आहे गाईज 11 वाजता. तर मला आता वाजले 9:30. तर आपण अर्ध्या घंट्यामध्ये जाऊत घरी आणि वापस घरी गेल्यानंतर आपण ह्याला पण जाणार आहोत, म्हणजे बसमध्ये जाणार आहोत आणि डायरेक्ट 1 वाजता माझा पेपर आहे गाईज. ओके, आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की कॉलेजचा सीन गाईज. ओके, आणि गाईज हे आपला गहू आहे हे बघू शकताय तुम्ही. आणि याची आता कटाई चालू झाली आहे गाईज. आणि आता याला म्हणजे कटाई करणार आणि हल्लरमध्ये याला गाळणार आहेत गाईज. ओके, आणि गाईज मी आता सध्या तर जात आहे आपल्या शेताच्या वाटेनं. ओके, मी शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिळतो गाईज. ओके, तर गाईज आपण आलेले आहेत आपल्या शेतामध्ये. ओके, आणि ओके हे बघा, हे आपली विहीर आहे. तुम्हाला विहीर तर माहीत असेल. आणि गाईज मी आता सध्या तर जात आहे आपल्या शेतामध्ये गाईज. ओके, आणि गाईज आपला हे याला जुंधळा म्हणतात, ते खाली पडलेलं आहे गाईज. कारण ज्वारी म्हणतात त्याला. हे खाली पडलेलं आहे गाईज. आणि कारण की गाईज मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं हिंदीमध्ये की इथे गाईज वारा आलता, रात्री पाऊस पडला होता, म्हणून हे खाली पडलेलं आहे गाईज. हे बघू शकताय तुम्ही. ओके, आणि सध्या तर आपलं हे पण वावर आहे आणि हे ह्याच्या समोरचं आपलं पण शेत आहे गाईज. आणि तर मी तिथे पण पडलेलं आहे गाईज, कारण तिथं पण पाऊस आलता, वारा आलता गाईज. तिथं पण वारा आलता आणि तिथं पण पाऊस पडला होता, म्हणून ते पण आता खाली पडलेलं आहे. ती मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज, असं काय झालं आहे तिथला हाल. आणि गाईज तुम्हाला दाखवतो आपली चिचेचं झाड आहे गाईज हे. आणि आता गाईज हे मला चारा कापायचा आहे. ओके, आता मी जुंजळा कापतो गाईज. आणि हो का, असं काय इथं सीन झालं आहे गाईज. हे खाली पडलेलं आहे गाईज. आणि इथला गाईज गहू कापून आम्ही नेलेला आहे आणि तिकडचा गहू आता वाळत आहे गाईज. ओके, आणि गाईज आता हे मी जुंजळा कापतो, याला जुंजळा म्हणतात गाईज. ओके, आणि हे बघू शकता तुम्ही. तर गाईज खूपच ऊन लागत आहे, याच्यामुळे मी आपल्या या चिचे खाली थोडंसं बसण्यासाठी जात आहे. कारण गाईज खूप ऊन आहे, हे बघू शकताय तुम्ही. आणि मी जातो आता आपल्या चिचं खाली थोडंसं बसतो गाईज 5 मिनिट. मग नंतर आपली वैरण कापतो, मग नंतर आपण घरी जाणार आहोत गाईज. मग मी आंघोळ करून आपल्या बसची म्हणजे वाट बघतो. मग आपण कॉलेजला पण जाणार आहोत गाईज. ओके, आणि तुम्हाला वाटत असेल की एवढं भेद का बोलत आहे, कारण गाईज मी हिंदीमध्ये बोललेलो होतो, याच्यामुळे मला म्हणजे सवय झालेली आहे थोडीशी. पण थोडी मॅनेज करा गाईज. ओके, उद्या मी तेवढं पण जास्त हिंदी बोलणार नाही गाईज. आणि 2-3 दिवस मी ट्राय करणार नाही गाईज मराठीमध्ये. आणि गाईज हे बघू शकता तुम्ही, इथं आलेलो आहे आपल्या चिचेच्या झाडाखाली. तर थोडंसं बसतो आणि मी थोड्या चिचा खातो गाईज. ओके, तर गाईज आपण चारा बांधलेला आहे, हे बघू शकताय तुम्ही. काही आपला चारा मी बांधून घेतलेला आहे. तर आता गाईज आपण जाणार आहोत घरी आणि मी आता आंघोळ करतो. चला गाईज आपण घरी जाऊ. तर गाईज मी आता घरी आलेलो बी आहे आणि मी वैरण आणलेली आहे. आता मी आंघोळ करून निघालो आहे आपल्या शाळेला. ओके, कारण कॉलेजला जातो मी गाईज, पेपर आहे. आणि गाडी गेलेली आहे हॉस्टेलला, तर मी आता गाडी पकडून जातो गाईज लोह्याला. ओके, तर चला आपण बस स्टँडला जाऊ. तर गाईज आपण आलेले आहोत आपल्या बस स्टँडमध्ये. ओके गाईज, आता आपण जाणार आहोत कॉलेजमध्ये गाईज. ओके, तर चला कॉलेजमध्ये गाईज. आणि हा माझा फ्रेंड आहे गाईज. तर गाईज मी पेपर देऊन आलेलो आहे कॉलेजमधून आणि आता आपण जात आहोत शेतामध्ये. कारण गाईज गुढीपाडवा असल्यामुळे आपण एक भाला आणण्यासाठी आपण जात आहोत. तर
दाखवतो तुम्हाला मी तोडताना आपण गाईज. ओके. आणि आपल्या एक तिथे सागाचं झाड पण आहे, तुम्हाला साग माहीत असेल, त्याचा आपण भाला बनणार आहोत. आणि गुढीपाडव्याच्या नंतर ते बी ब्लॉग मी तुम्हाला दाखवीन मी. ओके. आणि सध्या तर आपण जात आहोत गाईज आपल्या शेतामध्ये ते भाला आणण्यासाठी. छोटासा भाला आणतो गाईज, कारण आज मी खूप दमलेलो आहे म्हणून मी जातो आता. तर गाईज आपण शेतामध्ये जातो, नंतर तुम्हाला मी भेटतो. ओके गाईज. तर गाईज मी घरी आलेलो आहे आपल्या शेतामधून गाईज. ओके. तर गाईज आज आपल्या स्टुडिओमध्ये लाईट बसवली नाही गाईज, कारण आपल्या घरी फक्त 3च बल्ब आहेत आणि ते 3 बल्ब मी म्हणजे तिकडच्या रूममध्ये लावले गाईज. आणि आता स्टुडिओ अंधारामध्ये आहे. आणि गाईज मी तुम्हाला एक दाखवू इच्छितो की का मी राम मंदिर काढलेलं आहे हे, आणि आपला श्रीराम पण काढलेलं आहे गाईज. मी 1 मिनिट. हां, आता गाईज बघा, हे आपले मी श्रीराम काढलेले आहेत. ही आपली घडी आहे गाईज गणपती बाप्पाची. आणि ही बघा गाईज मी श्रीराम मंदिर काढलेलं आहे, हे बघू शकताय, जे की गाईज UPमध्ये आहे. आणि गाईज जेव्हा 2cc केलते ना, तेव्हा काही बॉक्स आलं तर मला, हे बघू शकताय तुम्ही. हे सर्व म्हणजे मी सर्व आता हे यूज केलेले आहेत गाईज प्रोडक्ट्स, त्याच्यामुळे म्हणजे ते खाली आहे. ओके. आणि गाईज कमेंटमध्ये सांगा की जे आपली मराठी माणसं बघतायत मला. ओके. जे आपले मराठी माणसं बघतायत ते कमेंटमध्ये सांगा की हे माझा सेटअप कसा वाटला तुम्हाला गाईज. ओके. आणि हे काही बघा गाईज, असा माझा साधा सिम्पल सेटअप आहे. आणि गाईज मी रिसेंटली हे गिम्बल पण घेतलं होतं, हे बघू शकताय तुम्ही. हे मला तकरीबन 6,500 रुपयाला मिळालं गाईज. आणि माझ्या सरांनीच दिलं तर मला विकत गाईज, कारण कोणची चीज तुम्हाला विकतच घ्यावं लागते गाईज, फ्रीमध्ये काय भेटत नाही. जे तुम्हाला जीवन भेटलेलं आहे ते पण तुम्हाला म्हणजे डॉक्टरला फीसच देईल ना तुम्ही, राईट. म्हणजे ते पण असंच असतं गाईज. म्हणून कोणती गोष्ट तुम्हाला फ्रीमध्ये भेटत नाही. तर मला त्या गिम्बलला घेण्यासाठी 6,000 रुपये लागली. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की गाईज हे गिम्बल कसं आहे. ओके. तर गाईज आज एवढंच, कारण गाईज आता मी हे ब्लॉग एंड करतोय गाईज, कारण मला आता या ब्लॉगची एडिटिंग बी करायची आहे आणि इंस्टाग्रामला पोस्ट पण सेंड करायची आहे. तर गाईज आज हे ब्लॉग मी एंड करतो. ओके. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.